प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या पवित्र नावाला यास आपण धन्यवाद देऊयात. यास आपले हात उंच करून उच्च स्वरानं आपण जिथे आहोत तिथं म्हणूयात, परमेश्वरा तू चांगला आहेस आणि तिथं तुझी दया सनातन आहे. आपले हात उंच करून आपल्या प्रभूला यास आपण धन्यवाद देऊयात, त्याला अभिवादन करूयात. आजच्या या सभेमध्ये परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यास मी स्वागत करतो. देव आमचा अद्भुत देव आहे, सामर्थ्य प्रकट करणारा, आपल्या लोकांसाठी अद्भुत कृत्य करणारा, आम्हाला विजयामधून विजयामध्ये, गौरवामधून गौरवामध्ये, सामर्थ्यामधून सामर्थ्यामध्ये नेणारा तो आमचा देव आहे. हालेलुया. आणि प्रियानो, विश्वासणारे या नात्याने किंवा देवाचे दास, देवाचे भक्त, देवाचे निवडले लोक या नात्यानं आम्हाला कृतीमधून आपल्या देवाला संतुष्ट करायचं आहे, आमच्या देवाला आणि त्यात गौरव द्यायचा आहे. जेव्हा आम्ही देवाच्या आज्ञेप्रमाणे किंवा देवाच्या वचनाप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही वर्ततो, तेव्हा देवाचे मोठे आशीर्वाद आम्हाला पाहायला मिळतात आणि आमचं जीवन साक्षीरूपी मेघानं वेढलं जातं. या सकाळच्या वेळेला प्रभूचं वचन तुमच्यापर्यंत घेऊन येत असताना जो आनंद देव मला देत आहे, त्या आनंदाबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. परमेश्वर आमचा चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. पहा, देवाचं वचन आम्हाला सांगतं, जर तुम्ही देवाला धरून राहिलात तर तुम्ही जिवंत राहाल. आता प्रियानो, देवाला धरून राहणं म्हणजे नक्की काय आहे? तर देव जे काही आम्हाला आज्ञापितो, देव जे काही आम्हाला शिकवतो, देव जे काही आम्हाला आणि सांगतो त्या गोष्टी आम्ही कृतीमध्ये आणणं म्हणजे देवाला धरून राहणं आहे प्रिया. आणि म्हणून प्रियानो, जर आम्हाला जिवंत राहायचं आहे तर एक आणि एकच मार्ग आहे, दृढ निश्चयानं प्रभूच्या चरणाला बिलगून राहायचं आहे, म्हणजेच प्रभूला धरून राहायचं आहे प्रियानो. आणि प्रियानो, हे प्रभूला धरून राहण्यामध्ये आमचं मोठं हित आहे. आम्हाला सर्व अरिष्टापासून, आम्हाला सर्व संकटापासून देव आम्हाला सोडवतं आणि प्रियानो, आमचं सहाय्य करता तो होतो आणि मोठ्या आशीर्वादाचे आम्ही वाटेकरी ठरतो. आम्ही पाहत आहोत की प्रवचनामध्ये आणि डोंगरावरच्या प्रवचनामध्ये येशू आपल्या शिष्यांना काय शिकवत आहे. प्रथम तो म्हणतो मत्तेच्या 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये, जे आत्म्यानं देईन ते धन्य, कारण त्या स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांचं सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, कारण त्यास पृथ्वीचं वतन मिळेल. आज आम्ही पाहणार आहोत, जे दयाळू ते धन्य, त्याचवर दया करण्यात येईल. बरोबर, 5वा अध्याय आणि मत्ते कृषी वर्तमान याचं 7वं वचन काय लिहिलंय, एकदा मोठ्यानं वाचूया. जे दयाळू ते धन्य, पहा, जे दयाळू ते धन्य आहेत, कारण त्याचवर दया करण्यात येईल. कारण त्याचवर दया करण्यात येईल. हालेलुया. प्रियानो, आपल्या शिष्यांना प्रवचन देत असताना, शिक्षण देत असताना या ठिकाणी 5व्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये येशू आपल्या शिष्यांना म्हणतो, जे दयाळू ते धन्य, कारण त्याचवर दया करण्यात येईल. हालेलुया. आमचा देव हा दयेचा देव आहे. आम्ही नेहमी म्हणतो परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. हालेलुया. म्हणून देवाच्या दयेचा अनुभव जर आम्हाला घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम आम्ही दयाळू असणं गरजेचं आहे. प्रियानो, जे दयाळू आहेत ते धन्य आहेत, कारण त्याचवर दया करण्यात येईल असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. म्हणून आम्ही पाहतो, दयाळू असणं हा ईश्वरी स्वभावाचा भाग आहे आणि तो स्वभाव आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. प्रियानो, बायबल आम्हाला सांगतं प्रियानो, योबाच्या पुस्तकामध्ये याच्या 6व्या अध्याय त्याच्या 14व्या वचनामध्ये काय दिले पहा. गलित झालेल्यांवर दया करणे हा मित्र धर्म आहे. गलित झालेल्यांवर दया करणे हा मित्र धर्म आहे. न केल्यास तो सर्व समर्थांचे भय सोडून द्यावा. म्हणजे ज्याच्यामध्ये भय नाही तो देवा तो दया करणार नाही. पण या ठिकाणी आम्ही पाहतो, गलित झालेल्यावर दया करणे हा मित्र धर्म आहे. गलित झालेला म्हणजे गळलेला, अवसान गेलेला आणि खचलेला आम्ही पाहतो, पण या ठिकाणी त्याला मित्र धर्म असं म्हटलेलं आहे.
माझ्या भावांनो बहिणीनो, जर आम्ही दया करत नाही तर परमेश्वराचं सर्वसमर्थाचं भय आम्ही सोडून दिलंय, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियानो. दया करणं म्हणजे कृपा करणं किंवा मेहरबानी करणं आहे. म्हणून आम्ही पाहतो की आम्ही दया करणारे लोक असावे. आम्ही इतरांवर दया करणारे जेव्हा लोक ठरतो प्रियानो, देवाचे आशीर्वाद आम्हाला पाहायला मिळतात. आणि ज्या दिवस आम्ही त्याचा अनुभव प्रियानो, दया आम्ही करतो देवाच्या वचनाप्रमाणे, आम्हाला त्याच्या दयेचा, परमेश्वराच्या दयेचा अनुभव घडतो प्रियानो. पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो नीतिसूत्राचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि त्याचा 17 वचनामध्ये काय आलेलं पहा. दयाळू मनुष्य आपल्या जीवाचे हित करीतो. दयाळू मनुष्य आपल्या जीवाचे हित करीतो, पण निर्दय स्वतःवर संकट आणतो. पण निर्दय म्हणजे जो दया करत नाही, कठीण हृदयाचा आहे, निर्दय जो आहे तो स्वतःवर संकट आणि तो हालव. म्हणून संकटाच्या वेळी मला सहाय्य प्राप्त व्हावं, देवाचं सहाय्य प्राप्त व्हावं असं जर मला वाटतं प्रियानो, तर आम्ही देवाच्या नियमांकडं, देवाच्या आज्ञेकडं, देवाच्या वचनाकडं आम्ही पाहणं अतिशय गरजेचं आहे. हालव या ठिकाणी तो म्हणतो दयाळू मनुष्य आपल्या जीवाचे हित करीतो. हालव जर आमच्या आणि आमच्या जीवाचं हित व्हावं असं जर मला वाटतं, तर प्रियानो आम्हाला एक गोष्ट लक्षात आहे, आम्ही दया करणारे लोक असावेत. हालेलुया. आमचा देव हा दया करणारा देव आहे आणि त्याच्याच दयेचा अनुभव आम्ही घेत आहोत की आज या भूतलावर आम्ही जिवंत आहोत. त्याच्याच दयेचा अनुभव आम्ही घेत आहोत प्रियानो. नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्यानं आम्हाला बाहेर काढलेला आहे. त्याच्या प्रीतीचा अनुभव देव आम्हाला देत आहे प्रियानो. म्हणून आणि आम्हाला आमच्या जीवाचं हित जर साधायचं आहे, तर प्रियानो तो ईश्वरी स्वभाव आमच्यामध्ये निर्माण होणं फार गरजेचं आहे. जे दयाळू मनुष्य आपल्या जीवाचे हित करतो असं देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळतं. आमचं हित आम्ही पाहतो का प्रियानो? आम्हाला आमच्या जीवाचं हित व्हावं असं वाटतं प्रियानो, पण हित कुठल्या मार्गानं होतं, हित कशानं होतं, माझं हित मी कशाद्वारे मी करून घ्यावं, देव मला काय शिकवत आहे, देव मला काय आज्ञापित आहे, याच्याकडे आम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे प्रियानो. केवळ माझं हित व्हावं आणि देव माझा हित करणारा देव आहे असं म्हटल्यानं हित होत नाही प्रियानो. देव तर निश्चित हित करणारा देव आहे आमचं, पण प्रियानो हित कशामुळे होतं, त्यासाठी देवाचे काही नियम आहेत, देवाच्या काही आज्ञा आहेत, देवाचं काही वचन आहे, देव मला काय सांगतो, देव मला कुठली कृती करायला सांगतो, त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही कृतीशील जीवन जगत नाही प्रियानो आणि एकच म्हणतो की देवा माझं हित होऊ दे, माझं हित करणारा तू देव आहे, असं मुळीच होणार नाही. आज आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून पाहूयात प्रियानो. प्रत्येकाच्या मनामध्ये आणि कुणाविषयी तरी काहीतरी आकस आहे माझ्या भावानो. आपल्या नातेवाईकांमध्ये आहे, आपल्या कामाच्या ठिकाणी आहे, आपल्या सामाजिक जीवनामध्ये, आपल्या मंडळीमध्ये कुणाच्या तरी विषयी आपल्या मनामध्ये द्वेष आम्ही बाळगतो. कुणाविषयी तरी आपल्या मनामध्ये आम्ही पाहतो एक निर्भत्सन आमच्यामध्ये आहे. आणि असं जर माझं जीवन आहे तर प्रियानो मी माझं हित करू शकत नाही, माझं हित मी साधू शकत नाही. योबाच्या पुस्तकामध्ये मी पाहिलं की दया करणं तो मित्र धर्म आहे. आज तो मित्र धर्म आम्ही पाहतो का? हालेलुया. आज आमचं जीवन विधर्मी लोकांमध्ये कसं आहे प्रियानो? जग जगतं तसं आम्ही जीवन जगतो का? आम्ही एकमेकांवर प्रीती करतो का? बायबल सांगतं जसं आपणावर तसं आपल्या शेजावर प्रीती कर, हा राजमान्य नियम आहे. तो नियम मी पाळतो का प्रियानो? हालेलुया. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं आपल्या शत्रूवर तू प्रेम कर. माझ्या भावानं बहिणीनं पुढे आपण त्या विषयावर येणार आहोत. पण आज आमचं हित साधणं, स्वतःचं हित व्हावं अशी अपेक्षा बाळगणारे लोक देवाच्या नियमाकडे लक्ष देत आहेत का? देवाच्या आज्ञेकडे लक्ष देत आहेत का? देव म्हणतो दयाळू आणि दयाळू मनुष्य आपल्या जीवाचे हित करतो. आपण दयाळू आहोत का? आपण दयाळू आहोत तर आज ज्या लोकांविषयी माझ्या मनामध्ये आकस आहे, ज्या लोकांविषयी माझ्या मनामध्ये आणि प्रेम भावना नाही प्रियानो, आज त्यांच्यापर्यंत जाऊन आपण आपल्या पापांची क्षमा आपण मागावी. हवं आमच्या जीवाचं हित आम्ही पाहतो तर प्रियानो दयाळू मनुष्य आपल्या जीवाचं हित करतो असं पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे प्रियानो. आणि हित साधायचं आहे तर देवाच्या आज्ञेकडे लक्ष द्या. आज आपल्याकडे पहा,
मेसेज ऐकल्यानंतर प्रार्थना करा, आपल्या रूम मध्ये जा, आत्मपरीक्षण करा, माझ्या नातेवाईकांबरोबर संबंध सुरळीत आहेत का? हालेलुया. माझे आणि समाजामधल्या आणि लोकांबरोबर माझे संबंध सुरळीत आहेत का? माझ्या कामाच्या ठिकाणी माझ्या अधिकाऱ्यांशी, माझ्या सहकाऱ्यांशी माझे संबंध सुरळीत आहेत का प्रियानो? आणि जर तसे नसतील तर प्रियानो, तुमच्या जीवाचं हित तुम्ही साधत नाही तर निर्दय स्वतःवर संकट आणील, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. आणि म्हणून या गोष्टीकडे आम्ही विशेष लक्ष द्यावं प्रियानो. आमचा देव हा प्रीतीपूर्ण देव आहे. आमचा देव क्षमा करणारा देव आहे. आमचा देव आम्हावर दया करणारा देव आहे. आणि आम्ही जसं आमचा देव आहे तसं आम्ही जीवन जगणं आमच्यासाठी आणि ते कर्तव्य आहे प्रियानो. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळतं, आणि दयाळू मनुष्य आपल्या जीवाची हित करतो पण निर्दय स्वतःवर संकट आणतो. स्तोत्र संहिता याचा 112 अध्याय आणि त्याचं 5व्या वचनामध्ये काय लिहिलंय पहा. जो मनुष्य दया करीतो व उसने देतो त्याचे कल्याण होते. तो न्यायसभेत आपल्या वादाचे समर्थन करण्याचं, न्यायसभेत आपल्या वादाचं समर्थन करण्याचं एक धैर्य त्याच्यामध्ये निर्माण होणार आहे प्रियानो. आणि कारण तो दया करणारा आहे. दया करणारा मनुष्य काय आहे तो, आणि तो उसने देतो त्याचे कल्याण होते. काय लिहिलं? पुन्हा एकदा वाचा ते वचन मोठ्याने. जो मनुष्य दया करीतो व उसने देतो, जो मनुष्य दया करतो व उसने देतो त्याचे कल्याण होते. तो न्यायसभेत आपल्या वादाचे समर्थन करील. तो न्यायसभेत आपल्या वादाचे समर्थन करील, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. पहा या ठिकाणी, जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो. कुणाला उसने आम्ही देतो प्रियानो? जे आमची परतफेड करू शकतात त्यांना आम्ही उसने देतो, म्हणजे काय विशेष करत नाही. जे आमची परतफेड करू शकत नाहीत आणि त्याला जर मी देतो तर प्रियानो, ते देवापासूनच असलेलं, देवाच्या आत्म्यापासून असलेलं कार्य आहे प्रियानो. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, आमचं हित आम्हाला साधायचं आहे, मला माझं कल्याण करून घ्यायचं आहे. तर जो मनुष्य दया करतो व उसने देतो त्याचे कल्याण होते. आता जर मी विचारलं कुणाला कल्याण व्हावं असं वाटतं, कुणाला आपल्या जीवाचं हित व्हावं असं वाटतं, तर प्रत्येक जण आपले हात उंच करेल. पण त्याच्यासाठी देवाचे नियम काय आहेत त्याच्याकडे आम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे प्रियानो. दयाळू मनुष्य आपल्या जीवाचं हित करतो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. आणि या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतो, स्तोत्र करता म्हणतो, जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो त्याचे कल्याण होते. हालेलुया. आमचं कल्याण साधण्याचा राजमार्ग, आमचं कल्याण साधण्याचा खात्रीचा मार्ग, आमचं कल्याण साधण्याचा 100% भरोशाचा मार्ग देवानं आम्हाला शिकवलेला आहे प्रियानो. आणि त्या डोंगरावरच्या प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या लोकांना तो शिकवत आहे, आपल्या शिष्यांना तो शिकवत आहे. कारण देवाची इच्छा आहे की प्रत्येक त्याचा दास, प्रत्येक त्याची दासी, प्रत्येक त्याचा उपासक आशीर्वादानं परिपूर्ण असावा, त्याच्या ठाई शांती असावी, त्याच्या ठाई आनंद असावा, त्याच्या ठाई जीवनाची खात्री त्याला मिळावी, त्याच्या ठाई देवाचं समक्षता असावी. यासाठी ते डोंगरावरचं प्रवचन आमच्यासाठी फार आणि फार आणि फार महत्वाचं आहे. आणि त्या प्रवचनामध्ये या 5व्या अध्यायाच्या 7व्या वचनामधला तो भाग आहे की दया आम्ही करावी, दया आम्ही करावी कारण आमचं हित आम्ही साधतो, दया आम्ही करावी कारण आमचं कल्याण आम्ही करून घेतो. आणि न्यायसभेमध्ये आम्हाला वादाचं समर्थन करता येईल प्रियानो. जेव्हा आम्ही चांगलं कृत्य करतो, आम्ही सत्कृत्य करतो, आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालतो, आम्ही सात्विक मार्गाने चालतो प्रियानो, आम्हाला आमच्या वादाचं समर्थन करता येतं. त्याच्यामध्ये आम्हाला धैर्य प्राप्त होतं प्रियानो. तुमच्यावर किती आरोप केले तरी मी पाहतो की आम्हाला त्या सर्व आरोपाचं आणि उत्तर देता येतं. हालेलुया. आम्ही पाहतो देव आपल्या शिष्यांना म्हणतो, आणि न्यायसभेत कसं बोलायचं हे मी तुम्हाला त्यावेळेला शिकवेल, मी तुमच्या मुखात शब्द घालेल. आणि मी पाहतो पेत्र, योहान यांना न्यायसभेपुढे उभं करण्यात आलं. धैर्यानं ते समर्थन करू शकले कारण देवाचं वचन त्यांच्यामध्ये होतं, देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये होता, देवाच्या वचनाप्रमाणे ते अशा आणि वर्तन ते करत होते, सेवा ते करत
करत होते प्रियानो, ते दया करत होते. देवाचं वचन जाऊन लोकांना सांगणं प्रियानो, आणि देवाच्या दयेचा आम्ही पाहतो आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं आहे. हालेलुया. आणि सुंदर नामे दरवाजाजवळ त्या लंगड्या भिकारा देवाचे दास म्हणतात, सोनं रूप आमच्याजवळ काही नाही, पण उठ, तू उठ आणि चालायला लाग. आणि त्यावेळेला तो चालवला. त्याच्याविषयी दया, कळवळा त्यांच्या अंतःकरणामध्ये होता प्रियानो, आणि देवाची दया तिथपर्यंत पोहोचलेली आहे. आणि आम्ही पाहतो की त्यांनी सेवा केली, लोकांवर दया केली, लोकांना देवाचं वचन सांगितलं, वचनाप्रमाणे त्यांनी आचरण केलं, आणि त्यांना वादाच्या न्यायसभेसमोर आणि समोर उभं राहायच्या प्रसंगाला त्यांनी समर्थन केलेलं आहे प्रियानो. त्यांना खाली बघण्याची वेळ कधी आली नाही. देवानं त्यांचं कल्याण केलेलं आहे. आज देव आम्हाला सांगत आहे प्रियानो, आज आमच्यावर जरी दोषारोप झाले, पण जर तुम्ही दया करणारे लोक आहात तर प्रियानो तुम्हाला आणि न्यायसभेत आपल्या वादाचं समर्थन करण्याचं धैर्य प्राप्त होईल. केव्हा? ज्यावेळेस तुम्ही दया करता. त्यावेळेस प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही दया करता, आपल्या जीवाचं हित करता, म्हणजे जीवाचं तुम्ही आणि आम्ही पाहतो सुरक्षित तुमचा जीव ठेवता प्रियानो. जेव्हा तुमच्या जीवाचं हित करता, म्हणजे तुम्हाला आणि तुमचं जे सार्वकालिक जीवन आहे त्याची खात्री तुम्ही मिळवून घेता प्रियानो. आणि या ठिकाणी देवाचा दास म्हणतो की तुमचं आणि तो मनुष्य कल्याण साधतो. काय कल्याण आहे पहा त्याच अध्यायामध्ये 6, 7 आणि 8 वचन, शेवटच्या वचनापर्यंत वाचा काय लिहिले पहा. तो कधीही ढळणार नाही. कल्याण होतं म्हणजे काय? तो कधीही ढळणार नाही. धार्मिकाचे स्मरण सर्व काळ राहते. पहिली गोष्ट आम्ही पाहतो की तो कधी ढळणार नाही. देवाचा दास कधी ढळत नाही जर तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालत आहात. देवाचा दास कधी ढळणार नाही जर तो देवाच्या आज्ञेप्रमाणे वर्तन करत आहे. देवाचं वचन, देवाचा दास कधी ढळणार नाही जर डोंगरावरच्या प्रवचनाचा प्रत्येक भाग तो आपल्या जीवनामध्ये, कृतीमध्ये आणतो प्रियानो. तो कधीही ढळणार नाही, तो कधीही पडणार नाही, तो कधी नष्ट होणार नाही. देव त्याला उभा करणारा देव आहे, आणि म्हणून तो कधी ढळणार नाही. धार्मिकाचं स्मरण सर्व काळ राहते. बरोबर, धार्मिकाचं स्मरण सर्व काळ राहतं प्रियानो. तो जोपर्यंत जगामध्ये आहे तोपर्यंत त्याचं स्मरण राहतं. तो जगातून गेल्यानंतर, प्रभूकडे गेल्यानंतर सुद्धा त्याचं स्मरण राहतं, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियानो. पुढे काय लिहिलं पाहतो, आणि कल्याण होतं म्हणजे नक्की काय होतं? तो वाईट बातमीला भिणार नाही. कल्याण होणं म्हणजे काय? देवाने मला सोनं रूप द्यावं, मला पैसा अडका द्यावा, माझं प्रमोशन व्हावं, मला सर्व काय मिळावं प्रियानो. आज सोनं रूप, पैसा अडका, प्रॉपर्टी असणारे लोक भयग्रस्त आहेत प्रियानो. त्यांच्यामध्ये भय आहे. पैशाने ते सर्व काही विकत घेऊ शकतात माझ्या भावनांनो, पण त्यांच्यामध्ये भय आहे. पैशानं आम्ही निर्भय राहू शकत नाही, पैशानं आमच्यातली भीती जाऊ शकत नाही प्रियानो. मोठमोठे आज आम्ही पाहतो आणि व्हायरसमुळं आणि श्रीमंत मनुष्य सुद्धा आम्ही पाहतो हवालदिल झालाय. पैसा आहे पण औषध नाही प्रियानो. आम्ही पाहतो आणि सर्व प्रकारचा हाकार जगामध्ये माजलेला आहे, पण विश्वासणारेच लोक असे आहेत की ते निर्भय आहेत प्रियानो. वाईट बातमीला ते घाबरत नाहीत, कारण त्यांना माहित आहे आमचं कल्याण करणारा, आमचं हित करणारा, आम्हाला सुरक्षित ठेवणारा देव आमच्या बरोबर आहे. आणि जर माझं मन मला खात्री देतंय की मी देवाच्या आज्ञेप्रमाणे चालत आहे, तर त्या गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळतात माझ्या भावना. आणि म्हणून काय लिहिले त्या ठिकाणी पुन्हा एकदा वाचा. तो वाईट बातमीला भिणार नाही. तो वाईट बातमीला भिणार नाही, हे खरं कल्याण आहे. भीती न भीता निर्भय जीवन जगणं हे खरं आमचं कल्याण आहे प्रियानो. झोपेची गोळी घेऊन कोणी झोपू शकतं, पण बिछाणावर पडल्या लागली झोप येणं प्रियानो, हा आशीर्वाद आहे प्रियानो. आणि तो आशीर्वाद देव आम्हाला देतो प्रियानो. पैशाने उत्तम पदार्थ आम्ही घेऊ शकतो, पण मनुष्य खाऊ शकत नाही, कारण त्याला निर्बंध आहेत. पण देव आम्हाला उत्तम पदार्थाने तृप्त करतो माझ्या भावानं बहिणीनं. ते आमचं कल्याण आहे प्रियानो. आणि म्हणून या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतो, वाईट बातमीला तो भिणार नाही. आम्ही करोनाला घाबरतो का? त्या व्हायरसला आम्ही घाबरतो का? नाही प्रियानो, कारण आम्हाला माहिती आहे येशूच्या रक्तामध्ये ते सामर्थ्य आहे आम्हाला व्याधीतून सोडवायचं. येशूच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे प्रियानो. शब्द पाठवून आमच्या हाडांना सत्व, आमच्या देहाला आरोग्य तो देणार आहे. आणि म्हणून प्रियानो, वाईट बातमीला तो घाबरत नाही, म्हणजे आमचं कल्याण आहे प्रियानो. हे खरं कल्याण आहे.
घाबरणारे सगळे प्रियानो घाबरलेले आहेत प्रियानो, आणि जो घाबरतो त्यानं स्वतःचं कल्याण साधलेलं नाही. कारण आम्हाला माहिती आहे जरी काही आणि प्रतिकूल परिस्थिती जरी झाली तरी माझा एक विश्वास आहे, जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा माझ्यामध्ये जो आहे तो मोठा आहे, सर्वहून मोठा आहे प्रियानो. आणि म्हणून प्रियानो वाईट बातमीला तो घाबरणार नाही. हे आमचं कल्याण देवानं केलेलं आहे. पुढं त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते. त्याचं मन परमेश्वरावर भाव ठेवून आढळ राहतं. मन आढळ असणं फार गरजेचं आहे, न ढळणार प्रिया. साध्या साध्या गोष्टीने मनुष्य मानसिकरित्या खचून जातो प्रियानो, त्याचं मन ढळतं प्रियानो, तो हवालदिल होतो प्रियानो. आणि आम्ही पाहतो की आणि मन एकदा खचलं की मनुष्य शारीरिक दृष्ट्या सुद्धा खचून जातो. त्याचं मन कधी ढळणार नाही, कारण त्याचा भरोसा देवावर आहे, त्याचा भरोसा देवाच्या दयेवर आहे. आमचं मन ढळत नाही प्रियानो. आणि म्हणून वाईट बातमीने मन ढळलं जातं. मानसिक संतुलन एकदा माणसाचं बिघडलं की शारीरिक व्याधी सुरू होतात प्रियानो. आणि आमचं मानसिक संतुलन आम्हाला योग्य ठेवणारा तो देव आहे. पुढे काय लिहिले पहा, त्याचे मन स्थिर असते. त्याचे मन स्थिर असते. आपल्या शत्रूंची गती आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो डगमगणार नाही. झालेली पाहीपर्यंत तो डगमगणार नाही. त्याने सढळ हाताने गरिबास दानधर्म केला आहे. पहा त्याचं कल्याण का केलेलं आहे, त्यानं सढळ हाताने गरिबास दान धर्म केलेला आहे. त्याची धार्मिकता सर्व काळ राहील. त्याचे शिंग गौरवयुक्त होऊन उन्नत होते. असं देवाचं वचन आम्हाला सांगतो. तो आणि गरिबाला काय उसने देतो किंवा त्याच्यावर दया करणारा तो आहे प्रिया. आणि मग प्रियानो या ठिकाणी मी पाहतो मनुष्य दया करतो व उसने देतो, त्याचे कल्याण होते. हालेलुया. याकोबाचं पत्र याचा 2रा अध्याय त्याचं 1 वचन, माझ्या बंधूंनो गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त याचवर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हामध्ये तोंड पाहून वागणे असू नये. तोंड पाहून वागणे असू नये. श्रीमंत व गरीब याशी तुमची वागणूक कशी असावी प्रियानो. आम्ही त्याच्यामध्ये लिहिले की भडक कपडे घातलेला तुम्ही खुर्चीवर बसवता, गरीब असेल त्याला आपल्या पायाजवळ दासाप्रमाणे बसवता. आणि हे प्रियानो देवाचं वचन हे आम्हाला असं सांगत नाही. जर आम्ही तसं वागतो तर 8व्या आणि 9व्या वचनामध्ये काय लिहिलंय पहा, तथापि तू आपल्यासारखी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. या शास्त्रलेखातील राजमान्य नियम तुम्ही पूर्ण पाळिता तर बरे करता. हा कसा आहे, राजमान्य नियम आहे. जसं आपणावर आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, त्याच्यावर दया कर, त्याच्या गरजेच्या वेळी तू उभा राहा, गरीबावर तू दया कर, त्यांना उसने तू दे प्रियानो. त्याच्यामध्ये लिहिले जो आम्ही पाहतो जर आम्ही आणि उसने देणं परतफेड करणारा आम्ही जर देतो तर प्रियानो आम्ही काय विशेष करत नाही. या ठिकाणी श्रीमंत आणि गरीब याशी तुमची वागणूक कशी असावी तो राजमान्य नियम आम्ही मान्य करून पाळणं गरजेचं आहे. पुढे काय लिहिले पहा 9व्या वचनामध्ये, परंतु जर तुम्ही तोंड पाहून वागता तर पाप करता. पहा जर आम्ही तोंड पाहून वागतो, आम्ही ज्याला खरी गरज आहे त्याला जर आम्ही देत नाही तर प्रियानो आम्ही पाप करतो. पुढे आपण वाचणार लोकऋषी वर्तमानामध्ये आम्ही पाहतो आम्ही पाप करतो. आम्ही तोंड बघून वागतो तर आम्ही पाप करतो प्रियानो. आणि हे जर आम्ही पाप केलं तर प्रियानो आम्ही स्वतःवर संकट आणतो, आम्ही स्वतःवर अरिष्ट आणतो, आम्ही दया करत नाही आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो 13 वचनामध्ये काय लिहिलंय पहा, कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दये वाचून होईल. पहा जर आम्ही दया केली नाही, जर ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दये वाचून होईल. कारण दया न्यायावर प्रतिष्ठा मिळवेल असं देवाचं वचन आम्हाला सांगतं.
न्यायावर प्रतिष्ठा मिळेल, ती प्रतिष्ठा मिळवणारी बाब आहे प्रियानो. न्यायावर प्रतिष्ठा मिळवणारी ती बाब आहे. आणि म्हणून आम्ही बायबल आम्हाला सांगतो की आम्ही दया करणारे लोक असावे. आम्ही तोंड देखले आम्ही काम करणारे लोक असता कामा नये. जो राजमान्य नियम देवानं आम्हाला दिलेला आहे, आम्ही त्या नियमाप्रमाणे चालणं, आम्ही त्या नियमाचं पालन करणं, आम्ही त्या नियमाप्रमाणे वर्तन करणं फार गरजेचं आहे. आम्ही तो मान्य करून पाळावा प्रियानो. न्याय तर आम्ही पाहतो आमचा न्याय होणार आहे, आम्ही ते वागत नाही तर आम्ही पाप करतो प्रियानो. आणि कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दये वाचून होईल, बायबल आम्हाला सांगतो. आणि कारण दया न्यायावर प्रतिष्ठा मिळवते. म्हणून आमचा योग्य न्याय व्हावा, आम्हाला योग्य ते वतन देवाने राखून दिलं, त्याच्यामध्ये माझा प्रवेश व्हावा. तर प्रियांनो, डोंगरावरच्या प्रवचनातला प्रत्येक भाग आमच्या कृतीमध्ये यावा. तो प्रत्येक भाग आमच्यामधून दिसणं गरजेचं आहे प्रियांनो. नाहीतर आमचा नाश ठरलेला आहे, अरिष्ट संकट आमच्यावर येणार आहे. दया न्यायावर प्रतिष्ठा मिळवेल बायबल आम्हाला सांगतं. आणि ज्यांनी दया केली नाही त्याचा न्याय दये वाचून होईल. दये वाचून आमचा न्याय होऊ नये पर्यंत बायबल आम्हाला सांगतात. आम्ही पाहतो आणि आज्ञांमध्ये सांगितलंय की तो ईर्ष्यावान देव आहे. तो तोंड पाहून न्याय करत नाही प्रियानो. तो पक्षपाती देव नाही. आमच्या प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देणारा तो देव आहे. म्हणून आमचं कर्म, आमची कृती कशी असावी देव आम्हाला सांगते. लोकऋषी वर्तमानामध्ये मी पाहतो याचा 6वा अध्याय आणि त्याच्या 36 वचनामध्ये लिहिलेला आहे. त्याचं हेडिंगच आहे शत्रूवर प्रेम करणे. जसा तुमचा पिता दयाळू आहे, जसा तुमचा पिता दयाळू आहे, तसे तुम्हीही दयाळू व्हा. तसे तुम्हीही दयाळू व्हा. दयाळू व्हा, उसने द्या, म्हणजे तुमचं कल्याण होईल. पिता कसा आहे आमचा? दयाळू आहे प्रियानो. आणि म्हणून तर आज आम्ही जिवंत आहोत प्रियानो. म्हणून तर आज या भूतलावर आम्ही आशीर्वादित आहोत प्रियानो. आम्हाला प्रभूला अब्बा आणि बापा असे हात मांडण्याचा अधिकार मिळालाय. आम्ही राजकीय याजकगण, आम्ही निवडलेले लोक, आम्हाला वरील गोष्टीसाठी पाचन देवानं केले, आम्हाला त्यानं निवडले. ही देवानं आमच्यावर केलेली दया आहे. आणि म्हणून या ठिकाणं जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. आज माझ्या भावा, माझ्या बहिणी, स्वतःला विश्वासतारा म्हणणाऱ्या, स्वतःला देवाचं दास आणि दासी म्हणणाऱ्या, तुमच्यामध्ये ती दया असणं गरजेचं आहे. तुमच्यातलं कठीण हृदय निघून जाणं गरजेचं आहे प्रियानो. आज आपले आप्तेष्टांबरोबर आमचे संबंध सुरळीत असणं गरजेचं आहे. आज आपल्या नातेवाईकांमध्ये आमचे संबंध सुरळीत असणे, आज आमच्या शेजाऱ्यावर आम्ही प्रीती करणं गरजेचं आहे. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू व्हा. बायबल आम्हाला सांगतो शत्रूवर प्रेम करा. हालो, जो आपल्याच लोकांवर प्रेम करतो तो विशेष करत नाही प्रियानो. जो शत्रूवर प्रेम करतो तो खरा दयाळू मनुष्य आहे. वचन वाचूया 27, 28 आणि 29 वचन वाचूया त्याच अध्यायातलं. तुम्हा ऐकणाऱ्यास मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा. ऐकणारे पास जे तुम्ही ऐकत आहात, बायबल आम्हाला सांगतं, मी ऐकणाऱ्यास मी सांगतो तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. हे वचन ऐकत असताना प्रथम आपल्या स्वतःला आपण प्रश्न विचारूया की माझ्याच लोकांना मी पहिली प्रीती करतो का? आणि मग या देवाच्या वचनाकडे आम्ही पाहणार आहोत प्रियानो. जर माझ्याच लोकांवर मी प्रीती करत नाही तर मी वैऱ्यावर काय प्रेम करणार आहे? आणि देवाची आज्ञा तर आहे आपल्या शत्रूवर प्रेम कर, आपल्या वैऱ्यावर प्रेम कर. काय लिहिलंय पहा. तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा. तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करीतात त्यांचे बरे करा. जे तुमचा द्वेष करतात त्यांचं बरं करा. हा ईश्वरी स्वभाव आहे प्रियानो. ही दया करणं आहे. जे तुमचा द्वेष करतात त्याजवर काय? त्यांचे बरे करा, त्यांचं चांगलं करा, त्यांना आणि त्यांचं सहाय्य तुम्ही करा, त्यांच्यावर दया तुम्ही करा. ते जे तुमचा द्वेष करतात प्रियानो, पित्याचा प्रभू येशू ख्रिस्ताचा द्वेष त्या लोकांनी केला. आम्ही पाहतो रोमिसिबा आणि सुभेदारांनी त्यांना आणि त्याला छळलं आम्ही पाहतो. पण तो वधस्तंभावर असताना तो म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही.
आम्ही पाहतो त्यांनी त्याचा द्वेष केला प्रियानो, पण आम्ही पाहतो यहुद्यांनीच विश्वासघात केला, पण देवाची दया करण्याचं आम्ही पाहतो त्याचा स्वभाव आणि बदललेला नाही. तो स्वतःला स्वतः विरोधात वागता येत नाही. तो स्वभाव आमच्यामध्ये असावा प्रियानो. आम्ही पाहतो ज्याने त्याला फटके मारले, ज्यांनी त्याच्यावर थुंकले, ज्यांनी त्याची वस्त्र काढून घेतले, ज्यांनी त्याला राजा म्हणून हिणवलं, त्याच लोकांसाठी येशू त्या वधस्तंभावर म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर, जे तुमचा द्वेष करतात त्यांच्यावर तुम्ही दया करा, त्यांचं तुम्ही बरं करा. हा ईश्वरी स्वभाव आहे प्रियानो. आज आपण स्वतःला प्रश्न विचारूया की काय मी अशा लोकांचं बरं केलेलं आहे का? जे माझा द्वेष करतात त्यांच्यासाठी मी गुडघ्यावर बसून आणि प्रार्थना केलेली आहे का? त्यांच्या कल्याणासाठी, त्यांना सत्य समजावं यासाठी मी प्रार्थना केलेली आहे का प्रियानो? आज आपल्या मनाला प्रश्न विचार. एकदा मी एका ठिकाण काही भेटीसाठी गेलो होतो एका गावी, आणि त्या ठिकाण मी आणि त्याच्याबरोबर गप्पा मारत असताना त्यांनी सांगितलं की ब्रदर, आणि ती व्यक्ती अशी आहे, स्वतःला फार विश्वासणारी समजती, स्वतःला फार धार्मिक समजती, पण ते आम्हाला भेटले, आमच्याकडे त्यांनी तोंड सुद्धा केलं नाही, आम्हाला हातात हात सुद्धा दिला नाही, प्रभूचं अभिवादन प्रेज द लॉर्ड सुद्धा ते म्हटले नाही. असे कसे विश्वासणारे असतात प्रियानो? हीच खेदाची बाब आहे. देवाचा आत्मा याचमुळे खिन्न झालेला आहे प्रियानो. मंडळामध्ये आपापल्या आणि मंडळामध्ये प्रियानो बंधुप्रीती थंडावलेली आहे प्रियानो. एकमेकांचा द्वेष मत्सर आहे प्रियानो. ख्रिस्ताच्या शरीराचे तुकडे लोक करत आहेत प्रियानो, आणि हे आम्ही पाहतो देवाला खिन्न करणारी गोष्ट आहे. जे तुमचा द्वेष करतात एकमेकांचा द्वेष करूच नका, पण जर तुमचा द्वेष कुणी करत असेल तर त्यांचं बरं करा प्रियानो. हा तुम्ही देवाचा नियम पूर्ण करता पवित्र शास्त्रामध्ये. पुढे काय लिहिलंय वाचा? जे तुम्हाला शाप देतात, जे तुम्हाला शाप देतात त्यास आशीर्वाद द्या, त्यास आशीर्वाद द्या. तुम्हाला एखाद्याने शाप दिला तर उलट शाप देऊ नका. उलट शाप देऊ नका प्रियानो. देव त्यांना आणि आशीर्वादित करेल, देव त्यांचं कठीण हृदय फोडेल, पण प्रियानो तुम्ही त्यांना उलट शाप देऊ नका. तुम्हाला जर कोणी शाप दिला तर प्रियानो त्यांना उलट शाप देऊ नका. त्यांच्यासाठी प्रार्थना तुम्ही करा, त्यांच्यासाठी आशीर्वादाची मागणी देवाजवळ तुम्ही करा. आशीर्वचने तुमच्या मुखातून बाहेर पडू द्या. शाप देणाऱ्याला शाप देऊ नका, शाप देणाऱ्याला आशीर्वाद द्या येशूच्या नावामध्ये. त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा प्रियानो. हे दया करणं आहे प्रियानो, आणि हा स्वभाव, तो ईश्वरी स्वभाव आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. पुढे जे तुमची निर्भत्सना करतात, जे तुमची निर्भत्सना करतात, तुमची अवहेलना करतात, तुमची निंदा करतात, त्यासाठी प्रार्थना करा. त्यासाठी काय करा? प्रार्थना करा. हालेलुया. निर्भत्सना करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा. आम्ही उलट अशा लोकांसाठी काय म्हणतो, पास्टर काय नाही होते, काय सुधारणार नाही, ते शेवटी नाश त्यांचा ठरलेला आहे. प्रियानो असं कधी आम्ही बोलता कामा नाही हवं. निर्भत्सना करणाऱ्यांसाठी तुम्ही प्रार्थना करा, त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा, सत्य त्यांना समजावं यासाठी तुम्ही प्रार्थना करा. हे देवानं घालून दिलेली आज्ञा आहे प्रियानो. दया करा म्हणजे तुमच्यावर दया करण्यात येईल. 35 वचनामध्ये काय लिहिलंय पहा. आता कुठलं 29 वचन वाचलं ना? 29 वचन वाच. जो तुझ्या एका गालावर मारतो, जो तुझ्या एका गालावर मारतो, त्याच पुढे दुसराही कर, त्याच पुढे दुसराही कर, आणि जो तुझा अंगरखा घेतो, आणि जो तुझा अंगरखा घेतो, त्याला तुझी बंडीही द्यावयास अन्मान करू नको. प्रियानो हे वचन आम्ही पाहतो आणि लहानपणापासून आम्ही संडे स्कूल पासून ऐकतो, पण किती हे वचन लोक पाहतात प्रिया. आम्ही आमच्यामध्ये अजूनही राग आहे. बायबल सांगतं आम्हाला राग येता कामा नये, धार्मिकांनी भांडूच नाही असं देवाचं वचन आम्हाला सांगतं, पण आम्ही भांडतो प्रिया. बायबल तर सांगते, येशू म्हणतो तुझ्या एका गालात मारली तर दुसरा गाल पुढं कर, तुझा अंगरखा घेतला तर त्याला बंडी तू दे, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियानो. आज त्या स्वभावाचं आम्ही होणं गरजेचं आहे प्रियानो. बायबल आम्हाला सांगतं 35 वचनामध्ये काय लिहिलं पहा. तुम्ही तर आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, तुम्ही तर आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल, आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल, आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल. तो अनुपकारी व वाईट याचवरही उपकार करणार. अनुपकारी व वाईट, जे उपकार स्मरत नाही त्यांचं आणि त्यांच्यावर, आणि दुसरे वाईट याचवरही उपकार करणार, याचवरही उपकार करणारा आहे प्रियानो. आमचा देव असा आहे. पुन्हा एकदा ते 35 वचन वाचावं.
तुम्ही तर आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, वैरांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, त्यांचे बरे करा. निराश न होता उसने द्या. निराश न होता उसने द्या. कोणाला उसने द्यायचे? जे तुमची परतफेड करतात त्यांना देता काही विशेष नाही. जे तुमची परतफेड करू शकत नाही त्यांना उसने तुम्ही द्या. पुढं, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल. तुमचे प्रतिफळ कसं होणार आहे? मोठे होणार आहे. मग तुम्ही जर दया करता तर तुमचं प्रतिफळ मोठं होणार आहे. आणि हे प्रतिफळ कोणापासून येणार आहे? स्वर्गातील देवापासून ते प्रतिफळ येणार आहे प्रियानो. आणि म्हणून तुमचं प्रतिफळ मोठं होणार आहे. पुढं, आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल. आणि तुम्ही परात्पराचे पुत्र. पहा, परात्पर कोण आहे? परात्पर या शब्दाचा अर्थ आहे सर्वोच्च. त्या सर्वोच्च देवाचे, परात्पराचे तुम्ही पुत्र होणार आहात. तो अनुपकारी व वाईट. तो देव कसा आहे? अनुपकारी आणि वाईट यांचवरही उपकार करणारा तो असा देव आहे. त्याच्यावरही तो उपकार करणारा देव आहे. जसा तुमचा पिता दयाळू आहे, जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू तसे व्हा. तुम्हीही दयाळू व्हा. तुमचा पिता दयाळू आहे. वाईट वागणाऱ्यांना, अनुपकारी लोकांवर सुद्धा तो दया करणारा देव आहे. आणि म्हणून तो म्हणतो शत्रूवर प्रीती करा. आम्ही म्हणून तो म्हणतो आणि तुमच्या एका गालात मारली तर दुसरा गाल पुढं करा. तुमची निर्भत्सना करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा. प्रियानो, हे आम्ही करणं गरजेचं आहे. कारण जो दया करतो त्याचवर दया होते. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि त्याचं 21 वचन काय लिहिलंय पहा. जो आपल्या शेजाऱ्याचा तिरस्कार करतो तो पापी होय. तो पापी होय. पण गरिबांवर दया करीतो तो धन्य होय. पहा, जो राजमान्य नियम पाळत नाही तो कसा आहे? पापी आहे. आम्ही पाहिला आता की शेजाऱ्यावर प्रीती कर हा राजमान्य नियम आहे. म्हणून या ठिकाणी बायबल सांगतं नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये, जो आपल्या शेजाऱ्याचा तिरस्कार करतो तो पापी होय. आणि पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. म्हणून तुमच्या शेजाऱ्यांवर तुम्ही प्रीती करा. तुमची साक्ष लोकांनी आणि तुमच्याविषयी काही वाईट जरी सांगितलं तर तुमचा लोकांचा त्यावर विश्वास बसणार नाही. असं वागणं तुमचं असणं गरजेचं आहे प्रियानो. आजूबाजूच्या लोकांकडनं आणि प्रियानो तुम्हाला चांगलं नाव असणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही पाहतो आणि चांगलं नाव हे इष्ट आहे. भरपूर धनावून ते चांगलं आहे प्रिया. इष्ट आहे चांगलं नाव. म्हणून आम्ही ते नाव कमवणं, दया करणं आमच्यासाठी आहे. म्हणून जो आपल्या शेजाऱ्याचा तिरस्कार करतो तो पापी होय. आणि मी पाहतो पण गरीबावर दया करतो तो धन्य आहे. धन्य आहे म्हणजे आशीर्वादित. चांगलं नाव विपुल धनावून इष्ट आहे प्रियानो. आम्ही ते असणं गरजेचं आहे. कोणी तुमच्या विरोधात वागता कामा नये. आणि जर वागलं तरी त्याच्यावर विश्वास आम्ही पाहतो. त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतो पण गरीबावर दया करतो तो धन्य आहे. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 3रा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये काय लिहिलंय पहा. दया व सत्य ही तुला न सोडोत. दया व सत्य ही तुला न सोडोत. त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागीव. त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागीव. त्यास आपल्या हृदपटावर लिहून ठेव. आमेन. दया व सत्य ही तुला न सोडोत. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं त्याची माळ तू आपल्या गळ्यात वागीव. त्यास आपल्या हृदपटावर लिहून ठेव. बायबल आम्हाला सांगतं दया आणि सत्य ही तुला न सोडोत. मिखाच्या पुस्तकामध्ये देवाचा दास म्हणतो, हे मनुष्या, बरे कायदे त्याने तुला दाखविले आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवा समागमे राहून नम्र भावाने चालणे, यापासून परमेश्वर तू जवळ काय मागतो. प्रिया, तो परात्पर देव, तो महान देव ज्याने आम्हाला पापातून सोडवलं, ज्याने आमच्यासाठी आणि स्वतःचा देह त्या वधस्तंभावर दिला, तो देव आम्हाला म्हणत आहे. परात्पर देव आम्हाला म्हणत आहे प्रियानो, हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविलंय. काय बरं, कशात तुझं हित आहे ते त्याने तुला दाखविलंय. नीतीने वागणे म्हणजे देवाच्या वचनाप्रमाणे वागणे, आवडीने दया करणे. दया कशी करावी? आवडीने करावी. करावी लागते म्हणून नाही प्रियानो, आवडीने करा, आनंदाने करा, देवाची आज्ञा आहे ती म्हणून मान्य करा. राजमान्य नियम आहे म्हणून ते करणं गरजेचं आहे. आवडीने दया करणे व आपल्या देवात समागमे राहून नम्र भावाने चालणे, यावरून परमेश्वर तू जवळ काय मागतो. काय आम्हाला आमच्याकडनं देव अपेक्षितो. प्रियानो, त्या अपेक्षेप्रमाणे जर आम्ही वागलं तर आम्हाला काय लाभ होणार आहे. जर देवाच्या वचनाप्रमाणे आता आम्हाला सांगितल्याप्रमाणे देव म्हणतो असं तुम्ही वागा, याच्या व्यतिरिक्त देव तुझ्या जवळनं काय मागत आहे. ज्यावेळेस आम्ही अशा रीतीने देवाच्या वचनाप्रमाणे वागतो प्रियानो, आमचं काय आम्हाला आशीर्वाद आहे. आणखीन एक आशीर्वाद आम्ही पाहूया. नीतिसूत्राचं पुस्तक
याचा 16वा अध्याय आणि त्याचं 7 वचन. 6. दया व सत्य यांच्या योगाने, दया व सत्य यांच्या योगाने पापाचे क्षालन होते, पापांचे क्षालन होते, पापाचे क्षालन होते आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने, आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने मनुष्य दुष्कर्मांपासून दूर राहतात. पहा, अतिशय मस्त सुंदर वचन आहे. दया व सत्य यांच्या योगाने पापांचे क्षालन होते. क्षालन म्हणजे धुणे आहे. दया व सत्य यांच्या योगाने पाप तुमचं धुतलं जातं प्रियानो. येशूच्या निष्कलंक रक्तानं ते धुतलं जातं, ते तुमच्यातून निघून जातं प्रियानो. आणि म्हणून तो एक लाभ आहे जेव्हा मी दया करतो त्या लोकांवर, त्या देवाच्या दासांवर. काय आहे? दया व सत्य यांच्या योगाने पापाचे क्षालन होते. म्हणून दया कर म्हणजे तुझ्यावर दया करण्यात येईल. म्हणजेच काय? तुझ्या पापांचं क्षालन होईल, तुझे पाप धुतले जातील, देव तुला शुद्ध करेल, देव तुला पवित्र करेल, देव तुला नीतिमान करेल, देव तुला धार्मिक करेल, देव तुला आपल्या आणि पक्षाचं तो बनवेल प्रियानो. आणि देवाचे आशीर्वाद तुला मिळतील. आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने मनुष्य दुष्कर्मापासून दूर राहतो. भय बाळगणं म्हणजे देवाच्या आज्ञेप्रमाणे चालणं आहे. आणि जर आम्ही त्याप्रमाणे भय बाळगतो तर आम्ही दुष्कर्मापासून दूर राहतो, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. दया व सत्य यांच्या योगे पापांचं क्षालन होतं. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, म्हणून तू आपल्या देवाकडे वळ, दया व न्याय यांचे पालन कर, असं होशेच्या 12व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो. आणि देव आणि आम्ही पाहतो आशीर्वादित आम्हाला करणारा देव आहे. नीतिसूत्राच्या 31व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो सुज्ञ आणि सद्गुणी स्त्रीविषयी सांगितलेले, सुज्ञ स्त्रीविषयी सांगितले. ही स्त्री मंडळीचं दर्शक आहे प्रियानो. मंडळी या नात्यानं आमच्या जीवेठायी दयेचं शिक्षण असावं, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. आमच्यामध्ये एक वाक्यता असावी, आम्ही प्रत्येक जण दया करणारे लोक असावे. नीतिसूत्राचं पुस्तक 31वा अध्याय त्याचं 26 वचन. तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात, तिच्या तोंडून सुज्ञतेचे बोल निघतात. तिच्या जीवेच्या ठाई दयेचे शिक्षण असतं. तिच्या जीवेच्या ठाई कसलं शिक्षण असतं? दयेचं शिक्षण असतं. आज मंडळी या नात्याने आमच्या जीवे खाली प्रियानो दयेचं शिक्षण असणं गरजेचं आहे. आमच्या मुखातून ते शब्द बाहेर पडणं गरजेचं आहे, ते कृतीमध्ये दिसणं गरजेचं आहे, म्हणजे देवाचे आशीर्वाद आम्हाला मिळणार. मग दया करा, जे दयाळू ते धन्य, कारण त्याचवर दया करण्यात येईल. आणि दयेचे आशीर्वाद काय आहेत आज आम्ही पाहिलं प्रियानो. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसं तुम्ही दयाळू व्हा, असं पवित्र शास्त्रामध्ये सांगतं. आणि दयाळूपण, देवाचं दयाळूपण म्हणजे नक्की काय आहे? अनुवादाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि त्याचे 9वं वचन. पहिल्यांदा अनुवादाचं 4था अध्याय 31 वचन. कारण तुझा देव परमेश्वर हा दयाळू देव आहे. कारण तुझा देव परमेश्वर हा दयाळू देव आहे. तो तुला दगा देणार नाही. दयाळू देव, पहिला महत्वाचा स्वभाव दयाळू असणं म्हणजे दगा फटका न करणारा, कुणालाही दगा न देणारा. म्हणून आमचा देव म्हणतो की कारण तुझा देव परमेश्वर हा दयाळू देव आहे, तो तुला दगा देणार नाही, तुला फसवणार नाही. आम्ही पाहतो तो दगा देणार नाही. पुढे काय लिहिलंय? तुझा नाश करणार नाही, तुझा नाश करणार नाही. व जो करार तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केला, जो करार पूर्वजांशी शपथपूर्वक केला तो विसरणार नाही. प्रियानो, आमचा देव कसा आहे पहा. कारण तुझा देव हा दयाळू देव आहे, तो तुला दगा देणार नाही. आमचा देव दगा देत नाही प्रियानो. आणि आज आम्ही त्या स्वभावाचा असणं गरजेचं आहे. जसं त्यांनी अभिवचन दिलं तसं तो आपल्या लोकांसाठी करतो. तो म्हणतो मी तुला दगा देणार नाही. पण आमचा नाश का होतो? आमच्या चुकीच्या वागण्यानं, आमच्या चुकीच्या वर्तनानं आम्ही आमचा नाश ओढून घेतो प्रियानो. पण देव दगा देणारा देव नाही. त्याच अनुवादाच्या पुस्तकामध्ये 7वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन काय लिहिलं? याकरिता हे पक्के समजून घे, याकरता हे पक्के समजून घे की तुझा देव परमेश्वरच देव आहे. तुझा देव परमेश्वरच देव आहे. तो सत्यवचनी देव आहे. तो सत्यवचनी देव आहे. जे त्याचवर प्रेम ठेवतात, जे त्याचवर प्रेम ठेवतात व त्याच्या आज्ञा पाळतात, व त्याच्या आज्ञा पाळतात, त्यांच्या हजारो पिढ्यांबरोबर तो आपला करार पाळून त्याचवर दया करतो. करार पाळून दया करणारा तो देव आहे. म्हणून जर तुम्ही दयाळू आहात तर तुमच्यावर दया करण्यात येईल. म्हणजे प्रियानो, तुमच्या हजारो पिढ्यांवर दया करणारा तो देव आहे. तुमची प्रत्येक पिढी देव आशीर्वादित करेल. हालेलुया. 1-2 वचन वाचूयात आणि आपण प्रार्थना करूयात. इब्रिकराचं पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं 16 वचन.
आपल्याला दया प्राप्त व्हावी, आपल्याला दया प्राप्त व्हावी, आणि गरजेच्या वेळी सहाय्य होण्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. म्हणून धैर्यानं आपण कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. देवाला ती आपण कृपा मागूयात प्रियानो. देव त्याच्या कृपेनं आम्हाला भरणार आहे. आणि इब्रिकराचं पत्र 2 अध्याय 17 वचन, यास्तव त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधुवर्गासारखे होणे अगत्य होते, यासाठी की लोकांच्या पापांचे प्रायश्चित्त करण्याकरता आपण देव संबंधी गोष्टीविषयी दयाळू व विश्वासू असं मुख्य याजक व्हावं. तो मुख्य याजक आहे. कसा आहे प्रियानो? देव संबंधी गोष्टीविषयी दयाळू आणि विश्वासू तो आहे, आणि तो मुख्य याजक आहे. आणि आम्ही सुद्धा नव्या कराराप्रमाणे राजकीय याजकगण आहोत. म्हणून त्या मुख्य याजकाचा स्वभाव, त्या मुख्य याजकाचे गुण आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. कुठलाही प्रियानो? सदैव संबंधी गोष्टीविषयी आम्ही दयाळू आणि विश्वासू असावं, जो माझ्या ख्रिस्ताचा स्वभाव आहे. जर तुम्ही त्याच्याप्रमाणे राहाल तर देवाचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार प्रियानो. आणि म्हणून स्तोत्रसंहितेमध्ये स्तोत्रकर्ता काय म्हणतो? स्तोत्रसंहिता याचा 107 अध्याय आणि त्याच्या 43 वचनामध्ये तो म्हणतो, जे कोणी बुद्धिमान असेल त्याने या गोष्टीकडे लक्ष पुरवावे, त्याने परमेश्वराची दया ओळखावी. बुद्धिमान. आणि देवानं आम्हाला बुद्धी दिलेली आहे, देवानं आम्हाला शहाणपण दिलेलं आहे, देवानं आम्हाला सुज्ञपण दिलेलं आहे, देवानं आम्हाला चातुर्य दिलेलं आहे. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतो, जो कोणी बुद्धिमान असेल त्याने या गोष्टीकडे लक्ष पुरवावे, त्याने परमेश्वराची दया ओळखावी. आणि ती ओळखण्यासाठी तुम्ही दया करा. जशी परमेश्वराने तुमच्यावर दया केली तसं तुम्ही इतरांवर दया करा, म्हणजे देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून जे दयाळू ते धन्य, त्याचवर दया करण्यात येईल. हालेलुया. आणि म्हणून ईश्वरी स्वभावाचं देवा आम्हाला विभागी कर, असं आज आपण देवाजवळ प्रार्थना करूयात. आपले डोळे आपण बंद करूयात आणि प्रार्थनेच्या अंतःकरणानं आपल्या प्रभूला आपण सादर होऊया. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या, जिवंत, पवित्र आणि गौरवयुक्त देवा, तुझ्या पवित्र नावाची स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो देवा. तू किती चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. आम्ही अनुभवानं म्हणतो देवा, आमचा देव चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. तुझं वचन पाठवून आज तुझ्या लोकांना तू तृप्त केलेला आहे देवा. आम्ही काय करावं म्हणजे आमचं हित होणार आहे, आम्ही कसं वागावं म्हणजे देवाचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होणार आहेत, त्या गोष्टी तू आज आम्हाला समजावून सांगत आहे. महादेवा, तू म्हणतोस, तुझं वचन आम्हाला सांगतं, तुम्ही ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हा. तू दयेचा देव आहेस, दया करणारा तू देव आहेस, आणि तो स्वभाव आमच्यामध्ये येऊ देत माझ्या देवा. कारण आता तुझं वचन आम्ही ऐकलं, जे दयाळू ते धन्य, कारण त्याचवर दया करण्यात. तुझं वचन आम्हाला सांगतं, जो दया करतो तो स्वतःच्या जीवाचं हित करतो, जो दया करतो, जो दयाळू तो धन्य आहे, कारण तो स्वतःचं कल्याण करतो. माझ्या देवा, आज त्या गोष्टी तो आम्हाला शिकवलेल्या असताना देवा, आमचं हित कशात आहे, आमचं कल्याण कशात आहे, या गोष्टी आज आम्हाला शिकवलेल्या असताना देवा, ओ परमेश्वर पित्या, तो स्वभाव आमच्यामध्ये निर्माण तू कर. माझ्या देवा, तुझा राजमान्य नियम, आज्ञाचे नियम जो आहे, जसं आपल्यावर तसे आपल्या शेजावर प्रीती कर, तो नियम पाळण्यासाठी आम्हाला तुझी कृपा पुरव देवा. आम्ही पक्षपात करू नये, आम्ही तोंड देखील वागू नये माझ्या देवा, तर आम्ही प्रत्येकावर दया करावी अशी कृपा तू पुरव माझ्या देवा, आणि तुझ्याच नावाचं गौरव होऊ देत माझ्या देवा. माझ्या देवा, सर्व कठीण हृदय येशूमध्ये फुटलं जाऊ देत देवा. आम्हाला मांसमय हृदय तू दे माझ्या देवा. आमच्या आप्तजनांमध्ये, आमच्या नातेवाईकांमध्ये, आमच्या सामाजिक जीवनामध्ये आम्ही प्रत्येकावर दया करावी, आम्ही प्रत्येकाचा आदर करावा, प्रत्येकाला आम्ही सन्मानानं वागणूक द्यावी अशी कृपा तो आम्हाला पुरव देवा. जे आमचे वाईटी चिंततात, जे आमचे निर्भत्सना करतात, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करावी. शाप देणारा आम्ही शाप देऊ नये, तर आम्ही त्यांच्यासाठी आशीर्वाद द्यावे, यासाठी आम्हाला तुझी कृपा पुरव माझ्या देवा. आणि जसं तुझं वचन आम्हाला सांगतं तसंच तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही वागावं, आमचं हित आम्ही साधून घ्यावं अशी कृपा तो आम्हाला पुरव माझ्या देवा. सर्व प्रकारचे तट, फुटी, पक्षभेद परमेश्वर पित्या येशूमध्ये निघून जाऊ देत देवा, आणि ख्रिस्तातली प्रीती, ऐक्य मंडळीमध्ये अधिक वाढू देत अशी आम्ही प्रार्थना करू देवा. पाहुणचारामध्ये आम्ही तत्पर राहावं माझ्या देवा, बंधू प्रीतीमध्ये आम्ही तत्पर राहावं अशी कृपा तो आम्हाला पुरव माझ्या देवा, आणि तुझ्याच नावाचं गौरव होऊ देत पित्या. मंडळीतल्या प्रत्येक भावाचा, बहिणीचा आत्मा, जीव आणि शरीर तू आस्वादीन करतो, आणि देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, या त्रैक्यामध्ये सर्व आशीर्वाद या ठिकाणातून मी जाहीर करतो देवा. दिलेल्या आशीर्वादाबद्दल मी मनापासून तुझे आभार मानतो. यास मी प्रार्थना करतो माझ्या देवा. परमेश्वर पित्या, ज्यांचे वाढदिवस मागच्या आठवड्यात झाले, अशा प्रत्येक भावाला, बहिणीला, लेकराला घेऊन येशूच्या रक्ताद्वारे तुझ्या कृपेच्या आसनाजवळ येतो माझ्या
माझ्या देवा. त्यांचा आत्मा, जीव आणि शरीर तुला स्वाधीन करतो आणि आभार मानतो माझ्या देवा. त्यांच्या आयुष्याला एक नवीन वर्ष तू जोडलं देवा. आभार मानतो इथपर्यंत सर्व त्यांचा प्रवास तो आशीर्वादित केला देवा. धन्यवाद देतो, आभार मानतो देवा आणि विनंती करतो देवा, अशी अनेक वर्ष त्यांच्या आयुष्याला जोडली जाऊ दे देवा. दीर्घ आयुष्य त्यांना तू दे. कल्याणदायी वरदान घेऊन त्यांना तू सामोरं ये. आकाश आणि कपाट उघडून मावणार नाहीत का आशीर्वाद त्यांच्या जीवनावर तू होत माझ्या देवा आणि त्यांचं जीवन 700 रुपये मेघानं वेढलं जाऊ देत माझ्या देवा. प्रत्येकाचा आत्मा, जीव, शरीर तू आस्वादन करतो आणि देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रैक्यामध्ये सर्व आशीर्वाद त्यांच्यासाठी जाहीर करतो देवा. दिलेल्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल मनापासून तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. मान, सन्मान, गौरव केवळ तुला देत ही प्रार्थना प्रभू येशूच्या पवित्र नावात तुला सादर करतो. स्वर्गातील पित्या तू ऐक. आमेन, आमेन. आता सर्व समर्थ देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा प्रत्येकाबरोबर, जगातील सर्व त्याच्या प्रिय जनांबरोबर आत्ता आणि सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन, आमेन. प्रभूची शांती तुमच्याबरोबर असो. आमेन.